राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. हा कडाका आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. 11 डिग्री सेल्सिअस पर्यंत पारा उतरलाय. नागरिक गारठले आहेत. अमरावतीमध्ये थंडी वाढली आहे, त्यामुळे स्वेटरच्या दुकानातील गर्दी वाढली आहे, तर ग्रामीण भागात शेकोट्या पेटवल्या जात आहेत. स्वेटर टोपी घालूनही थंडी जुमानत नसल्याने जागोजागी शेकोट्या पेटवून गारठलेले हात शेकताना नागरिक दिसत आहेत. येत्या 3 दिवसात पुन्हा जिल्ह्यातील किमान तापमान 11 ते 13 अंश सेल्सिअस राहणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गेल्या शुक्रवारी सकाळी 7 वाजता श्री शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान केंद्रानं 11 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद केली होती. त्याचवेळी भारतीय हवामान खात्याने देखील 13 अंश किमान तापमान नोंदवलं आहे. सध्या हिमालय क्षेत्रात सुरू असलेली बर्फवृष्टी व उत्तरेकडून येणारे गार वारे यामुळे जिल्हा थंडीने गारठला आहे. यापासून किमान 3 दिवस तरी दिलासा मिळणार नाही. शुक्रवारी लक्षद्वीपजवळ हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं असून ते लवकरच निवळण्याची शक्यता आहे. शनिवार 14 डिसेंबरला बंगालच्या उपसागरात नव्याने चक्राकार वारे वाहण्याची व त्यापासून हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची स्थिती दिसून येत आहे. 17 डिसेंबरपासून किमान तापमानात थोडी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या किमान तापमान हे 11 ते 13 अंश सेल्सिअस दरम्यान आहे. शहरासह ग्रामीण भागातही कडाक्याची थंडी पडली आहे. अमरावती जिल्हा गारठला आहे. सकाळीच कडाक्याच्या थंडीने शेतकऱ्यांना त्रास होतो आहे. भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात ग्रामस्थ शेकोटी करून बसत आहेत. थंडीने शेतात दव पडलं तर शेतीचं नुकसान होण्याची शक्यता आहे, अशी शंका, अशी भीती शेतकऱ्यांनी सिटी न्यूजकडे व्यक्त केली आहे. काय सांगाल, मोठ्या प्रमाणात थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे, काय अवघड जात आहे शेतीकरिता कास्तकारांना? शेतीवर परिणाम पडू शकते, दव जाऊ शकते. 2-3 दिवसापासून खूप थंडी पडत आहे, तर काही ना काही थंडीमुळे वातावरण गारपिटीसारखं वातावरण वाटत आहे. शेती करायला सुद्धा अवघड जात असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणात थंडी पडत आहे. खूपच कामाला इच्छाच नाही होत. 10 वाजेपर्यंत खूप थंडी राहते. तरी याच्यावर आता काय परिणाम होईल काही सांगतात नाही शेतीवर. काय नाव आपलं? प्रवीण धोंगडे, गौरखेडा.